आज सुबह ही महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है। इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है। अजीत दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है। विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया। मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ हैं। तर आपण बघतोय दृश्यांमध्ये सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीमध्ये दाखल झालेत। कुटुंबियांची भेट घेऊन आज राज्यातील प्रत्येक व्यक्ती हळहळतोय, महाराष्ट्र हळहळतोय। महाराष्ट्रासाठी अजितदादांचं मोठं योगदान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील शोक व्यक्त करण्यात आलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। राजकारणातील उमद व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवारांची ही अकाली एक्झिट झाली आणि ही महाराष्ट्राला सुन्न करणारी ठरली। ज्या बारामतीतून राजकारणाला सुरुवात केली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतलाय। लोकनेता सोडून गेल्यामुळे पोरकं झाल्याची भावना तिथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे सगळ्यांनाच हा मोठा धक्का बसलाय। बारामतीकरांना हा मोठा धक्का आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी देखील जमा झालेली आहे। विद्या प्रतिष्ठानच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आपण पाहिल्या दृश्यांमध्ये जेव्हा रोहित पवार रडत रडत हे आज जात होते तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलेला होता। दादा हे कसं झालं आणि दादा तुम्ही परत या असा आक्रोश महिलांनी व्यक्त केला। अनेक महिला कार्यकर्त्या ह्या रडत होत्या, आक्रोश व्यक्त करत होत्या आणि रडता रडता दादा तुम्ही परत या असं त्या बोलत होत्या, आपल्या भावना व्यक्त करत होत्या। आपण बघतोय की राजकीय नेते आता तिथे दाखल झालेले आहेत आणि काही वेळामध्येच दर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव तिथे ठेवण्यात येईल। त्याचे दर्शन घेण्यासाठी एक शेवटचं एकदा पाहण्यासाठी ते तिथे ठेवण्यात येईल। मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघतोय बारामतीमध्ये झालेली आहे। अतिशय अचानक हे सगळं घडलं आणि जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा सुरुवातीला अशी बातमी आली की त्यांच्या विमानाचा अपघात झालाय, परंतु अजित पवार हे जखमी आहेत। पण काही वेळानं जेव्हा या सगळ्यांचे दृश्य समोर आले कशा पद्धतीचा आणि किती भीषण हा अपघात होता तेव्हा लक्षात आलं की हा अपघात अतिशय मोठा अपघात आहे आणि या अपघातामध्ये जितके प्रवासी होते अजित पवार यांच्यासह ते सगळे। अजित पवारांनी ज्या बारामतीला मडवलं ती बारामती आज अशी शोकाकुल परिस्थितीमध्ये दिसते। या शहरातला प्रत्येक चौक आणि या चौकात असलेला प्रत्येक माणूस आज फक्त अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने व्यथित झालेला आहे। सगळी जी दुकानं आहेत, आस्थापना आहेत त्या बंद आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघताय शारदा प्रांगण, इथेच अजितदादा पवार आपल्या ज्या सभा असायच्या त्या सभांना सुरुवात करायचे, समारोप करायचे आणि मी बघतोय आपण नगर परिषदेचा हा सगळा परिसर आहे
इथे काही जी मंडळी आहेत सकाळपासून त्यांचा विश्वास बसत नसेल, अर्थात तो कुणाचाही बसत नाही आहे. दादा आपल्यातनं गेले यावर विश्वास कुणाचाच बसत नाही आहे. सगळे तुम्ही व्यथित दिसतात, काय भावना आहे? अत्यंत दुःखद घटना आहे ही. अत्यंत दुःखद घटना आहे. काही सांगू शकत नाही म्हणजे काय बोलायलाच हे नाही ना, तर असं बोलू शकत नाही काय म्हणजे असं एवढं म्हणजे हे झालेलं आहे. दादांचं बारामतीशी वेगळं नातं होतं. त्यांना या सगळ्या शहराचा विकास करायचा करून याच पद्धतीनं आपण विकास करू शकतो हे दाखवलं होतं त्यांनी. आणि आपण बघतोय की दादांना आता कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे इथल्या नागरिकांना सुचत नाही आहे. इथे नेहमी ते सभा घ्यायचे शारदा प्रांगणमध्ये. काय आठवणी आहेत? दादाचं म्हणजे विकासावरच जास्त हे होतं त्यांचं. विकास दुसरं म्हणजे सारखा विकास बारामतीचा सारखा कुठला विकास झालेलाच नाही आत्तापर्यंत. दादा मला जेव्हा कळलं दादा गेले, तुमचा विश्वास बसला नसेल. कसं कळलं आणि काय पहिली भावना होती? सकाळी दुकान उघडायला आलो तरी एक जणांनी मला सांगितलं असं दादा गेले. मी म्हणलं काय चेष्टा करता का काय म्हणलं. मी त्यांनाच खवळलो, परंतु हकीकत तशी झालेलीच होती. एकदम शॉक बसला आम्हाला की ह्या गोष्टी व्हायला झाल्याच नाही पाहिजे. आणि स्वप्नसुद्धा वाटत होतं की दादा. तुमचं दादांचं कधी बोलणं झालंय का? काही आठवणी आहेत? इथे ते सभा घ्यायची. मी दादांचा जवळजवळ 30-35 वर्ष छोटासा सामान्य कार्यकर्ता आहे. आणि मला ज्यावेळेस सकाळी माध्यमाकडून कळालं त्यावेळेस मला विश्वासच बसाना. मी दोनदा 3 वेळा माझ्या मुलांकडनं, घरातल्या शिकल्या सवरलेल्या मुलांकडनं विचारायचो. आणि खरोखरच एक आपला कुटुंबातला व्यक्ती गेला असा मला मनोमनी दुःख झालं. आणि त्यांचा ते स्पष्ट वक्तीपणे स्वभाव, तडकीफड स्वभाव, एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम होत असेल तर ते स्पष्ट सांगणार बाबा काम होईल, अन्यथा तो परत येऊ नको. आणि ते खरंच आमच्या बारामतीकरांना अक्षरशः फार मोठा धक्का बसलेला आहे. बारामतीला दिवस वाईट आले. दादाचं जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे, सगळ्याला क्लेशदायक आहे. दादा जायला नको होते पण ते गेले. बारामतीमध्ये बघतो की आता हे सगळं ओस पडलंय. जिथं त्यांची विजयी सांगता सभा व्हायची किंवा प्रचाराच्या सभेचे नारळ त्यांनी इथेच फोडलेले. अनेक आठवणी प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर आहे. कारण की त्यांनी या शहराला घडवलंय. आज शहर दादांच्या प्रेमाला मुकलंय, पोरकं झालंय, अशीच भावना इथल्या प्रत्येकाची आहे. सुरज गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती. आपण थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. जिथे हा सगळा अपघात झाला त्या भागामध्ये ते आहेत. लक्ष्मण, काय नेमकं कसं सगळं घडलं आणि आत्ता तिथे काय परिस्थिती आहे? प्रियंका, ज्या ठिकाणी या विमानाचा अपघात घडला त्या अपघात स्थळावरती मी आता आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ती धावपट्टीचा हा एक छोटा डोंगराचा भाग आहे. आणि अगदी त्या डोंगराच्या खालच्या बाजूला समोर जर आपण दृश्य बघितली तर त्या ठिकाणी विमानाचे अवशेष जे आहेत ते पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण विमान जे आहे ते अशा पद्धतीनं जळून खाक झालेला आहे. केवळ मागचा भाग जो आहे विमानाचा तो शिल्लक आपल्याला दिसतोय, तो देखील जळालेल्या अवस्थेत शिल्लक दिसतोय. तर दुसरीकडे विमानाची पुढची बाजू जी आहे ती पूर्णतः तोडलेली आहे. अर्थात विमानाचे 3-4 तुकडे या ठिकाणी तुटून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण भाग जळून गेलेला आहे. इतकंच नाही तर विमान ज्या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्या आजूबाजूला असलेली जी झाडं आहे ती देखील या सगळ्या स्फोटानंतर पूर्णतः जळून खाक झालेली आहे. संपूर्ण परिसर जो बघितला आपण दृश्यांमध्ये ते आपल्याला दिसतंय की अशा पद्धतीनं पूर्णतः हा संपूर्ण परिसर जो आहे तो काळा पडलेला आहे. इतका मोठ्या प्रमाणात हा स्फोट झालेला होता, आग भडकलेली होती. आता जर आपण ही दृश्य प्रियंका बघितली तर यापासून अवघी वरच्या अंतरावर अर्थी वरच्या बाजूला ही दृश्य बघतो ज्या ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक लॅब वगैरे किंवा अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या लागलेल्या आहे. हा जो डोंगर आहे ह्या डोंगरावरतीच वरती धावपट्टी आहे. या धावपट्टीवर उतरण्याचा या वैमानिकाचा प्रयत्न होता. मात्र दुर्दैवानं हे विमान जे आहे ते या धावपट्टीवर न जाता अवघी 100 मीटर अंतरावर 50 मीटर अंतरावरती असलेल्या या खड्ड्यामध्ये अर्थात या धावपट्टीपासून खाली असलेल्या खड्ड्यामध्ये हे विमान जे आहे ते पडलं. काही वेळापूर्वी या आजूबाजूच्या गावामध्ये
अर्थात ह्या ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे हे बारामतीपासून जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर अलीकडे अशा स्वरूपाचं हे विमानतळ धावपट्टी जी आहे ती बनवण्यात आलेली होती आणि 3.5 किलोमीटर अंतरावरती काही छोटी मोठी गावं वस्त्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर अशा स्वरूपाच्या काही वस्त्या आहेत। त्या वस्त्यावरच्या नागरिकांशी ज्या वेळेला आम्ही बोललो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की विमान जवळपास 8 ते 10 मिनिटं हवेमध्ये घिरट्या घेत होतं, ते उतरण्याचा प्रयत्न करत होतं, मात्र ज्या वेळेला ते उतरण्यासाठी खाली उतरलं त्यावेळेला मात्र ते पूर्णतः असं एका बाजूला झालं, तिरपं झालं आणि त्यानंतर विमान जे आहे ते डायरेक्ट आम्हाला दिसेनासं झालं आणि त्यानंतर अचानकपणे मोठ्या प्रमाणात जाळ जो आहे तो बाहेर पडाला, आगीचे लोट जे आहे ते बाहेर पडले आणि इतका मोठ्या प्रमाणात ही आग होती की जवळपास 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरून परिसरामधून ह्या आगीचे लोट जे आहेत ते दिसतील किंवा ही आग ज्या वेळेला भडकली त्यावेळेला जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये सगळ्या नागरिकांना हा जाळ, हा धूर दिसू शकतो। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या जाळाची उंची, त्या जाळाची धुराची हाईट जी होती ती होती। त्यामुळे एकूण ह्या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट स्पष्ट होती की ज्या वेळेला ही विमानाची दुर्घटना घडली, ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला या ठिकाणी किती भीषण स्वरूपाचा स्फोट झाला असेल, किती भयानक स्वरूपाचा हा आगीचा लोट जो आहे तो या ठिकाणी बाहेर पडला असेल हे यावरून स्पष्ट होते। आजूबाजूची सगळी झाडं जी आहे ती देखील या विमानाच्या अपघातानंतर, दुर्घटनेनंतर जळून खाक झालेली आहे। दृश्य जर विमानाची बघितली तर त्यामध्ये काहीही एक पार्ट जो आहे तो शिल्लक राहिलेला नाहीये। यामधल्या ज्या आतमध्ये बसण्याची जी सिटिंग व्यवस्था असते विमानाची त्याचे देखील वेगवेगळे पार्ट जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही डॉक्युमेंट या विमानामध्ये होते त्याचे देखील कागदपत्र जे आहेत ते या परिसरामध्ये पूर्णतः अस्ताव्यस्त पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी आता हा सगळा परिसर जो आहे तो सील केलेला आहे, बंदिस्त केलेला आहे आणि आतल्या बाजूला कुणालाही जाऊ दिलं जात नाही। मात्र नागरिकांची, आजूबाजूच्या लोकांची, वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या लोकांना बाजूला काढण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे आणि जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला ही धावपट्टी आणि त्या धावपट्टीच्या अगदी 50 मीटर अंतरावरती अशा पद्धतीनं ही विमानाची दुर्घटना जी आहे ती घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा या विमानाचे आपण काही दृश्य बघतोय। विमान या काही वेळापूर्वी काही टेक्निकल टीम जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि टेक्निकल टीमच्या काही अधिकाऱ्यांनी या सगळ्या अपघाताची रेकी केलेली आहे। काही मुद्दे जे आहेत ते त्यांनी पॉइंट आउट करून घेतलेले आहे। हे विमान कसं आलं असावं किंवा कसा हा अपघात झाला असावा त्यातले काही महत्त्वाचे पार्ट जे आहेत ते देखील त्यांनी ताब्यात घेतलेले आहे, ते देखील ते घेऊन गेलेले आहे। आणि आता जर आपण घटनास्थळावरती जर चित्र बघितलं, दृश्य बघितले तर त्यामध्ये अगदी स्पष्ट आहे की जो पत्रा विमानाचा आहे किंवा जे लोखंड आहे ते देखील अक्षरशः जळून गेलेलं आहे। त्यामुळे आतमध्ये बसलेल्या माणसांची काय अवस्था झाली असेल हे सगळं दृश्य बघितल्यानंतर, हे सगळं चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं की ज्या पद्धतीनं विमानाची अवस्था झालेली आहे, विमानाचीच नाही तर विमान ज्या ठिकाणी पडलंय, ज्या झाडांवरती पडलंय त्या झाडांच्या देखील अक्षरशः कोळसा झालेला आहे। त्यामुळे ज्या वेळेला हे विमान खाली आलं असेल त्यावेळेला निश्चितपणे या विमानामध्ये बसलेला एकही माणूस वाचू शकतो अशी परिस्थिती नव्हती। कारण ज्या वेळेला हा स्फोट झालेला होता त्यावेळेला त्या स्फोटाचं जर दृश्य बघितलं, काही CCTV ज्या वेळेला समोर आले त्यामध्ये देखील आगीचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ज्या वेळेला या ठिकाणी आलोय, ज्या वेळेला ही परिस्थिती या समोरची दिसतेय प्रियंका, तर त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की हा संपूर्ण साधारणतः 500 मीटरचा परिसर जो आहे तो या आगीने पूर्णतः आपल्या ताब्यात घेतलेला होता। अर्थात पूर्ण या 400-500 मीटरच्या अंतरामध्ये ही आग जी आहे ती भडकलेली होती। काही स्थानिक नागरिकांनी समोर जे दृश्यांमध्ये घरं दिसत आहे त्या घरांमधल्या नागरिकांनी आपल्या घरामध्ये असलेले पाण्याचे टँक, ड्रम त्याच्या साहाय्यानं पाणी जे आहे त्या विमानावर टाकून ती आग विझवण्याचा सुरुवातीला प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। आतमध्ये ज्या ठिकाणी हे विमान पडलेलं आहे त्या ठिकाणी इतर कुठल्या गाड्या सहज येऊ शकतील अशी देखील परिस्थिती नाही। कारण समोरच्या बाजूला अशा स्वरूपाचा डोंगर आहे आणि डोंगराचा हा उतरता भाग आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे विमान जे आहे त्या डोंगराच्या आणि या खाली जी शेतजमीन आहे त्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। आता देखील या ठिकाणी काही पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं देखील या सगळ्या घटनेचा तपास केला जातोय। आणि या सगळ्या परिस्थितीनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमान ज्या खड्ड्यामध्ये आपल्याला पडलेलं दिसतंय त्या धावपट्टीपासून अवघ्या 100-200 मीटर अंतरावरती हे विमान कोसळलेलं आहे, त्या ठिकाणी ते पडलेलं आहे आणि त्याचे हे अवशेष जे आहेत ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि पूर्णतः जळून खाक झालेलं विमान या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे ज्यावेळेला हा अपघात घडलेला असावा त्यावेळेला या ठिकाणची किती भीषण परिस्थिती असेल हे यावरून अगदी स्पष्ट होतंय प्रियंका।